सांगायला जन्माला आलेलं नाही. आम्ही जे सांगू ते जगू. नवे नवे साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात असू शकतं, हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केलेली. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. वेळ नाही म्हणलं, तुमचा कार्यक्रम झाला ना, मला लगेच पुढच्या कार्यक्रमाला, मला लगेच मी म्हटलं दिवसभरात आपण 50 कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आणि म्हणून सरला खाली पडला. समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. काय गरज होती का? त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरलाय आणि द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला म्हटली, दुर्योधना तुला लागलं तर नाही ना रे, बस बरं जरा मी पाणी घेऊन येते, कदाचित महाभारत झालं नसतं. पण द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा, आणि दुर्योधनाला ते असे बोचत गेले, आयुष्यभर दुर्योधनाच्या लक्षात राहिले. आणि मग दुर्योधन वाट बघत राहिला. मग शेवटी शकुनी मामा सोमत्या टाकत राहिले. तिकडे धर्मराजा हरत गेला. डावावर लावायला काहीच उरलं नाही. आणि मग शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं. द्रौपदीला डावावरती लावल्यानंतर द्रौपदीलाही गमावलं. आणि मग त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. आणि मग दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा केसाला पकड द्रौपदीच्या आणि फरफटत सभागृहामध्ये घेऊन ये. फरफटत सभागृहात आणलं. कोणी कोणी म्हणून मदतीला आलं नाही. कोण नव्हतं सभागृहामध्ये? गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता. कोणी कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीच्या मुखातून बाहेर शब्द पडले, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान श्रीकृष्णाला हाक मारली आणि जेवत्या ताटावरून उठून भगवंत मदतीला धावून आले. बघा, निसर्गाचा नियम आहे, एक दाना पेरा त्याचे 1000 दाणे उगवतात. द्रौपदीनं फक्त पदर फाडला होता आणि करंगळीला चिंधी गुंडाळली होती. आणि त्या करंगळीला गुंडाळलेल्या चिंधीच्या बदल्यात भगवंताला धावून यावं लागलं आणि वस्त्र पुरवावी लागली. आणि चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली. जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो ना, तितक्या सहजतेनं बुडवून टाकली. मी तर म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट कोण असेल ना, तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आईची भाषा बोलतात. तुम्ही म्हणाल, आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, वेगळी असते. ती कशी? वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतील, आई निगडीत असतं ना. 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटली नसते. आई असणं ही एक भावना आहे. आणि मला वाटतं ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. ज्ञानोबारायांची भाषा बघा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबराय उकार लावतात, गोड बोल. ज्ञानोबरायांचं बोलणं इतकं आपल्या मुलाला पाहायला सांगितली पाहिजे. आता तर 10वीचे निकाल लागले, आता ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सुरू होतील बघा. पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या, मागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या, आणि त्याच्या मागं 50 रांगा 60-70% वाल्यांच्या. आता ज्याला 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश, आपण 90 असे छाती काढूनच बसलेले असतात. 80 ते 90 मधले एकदम टेन्शन मध्ये असतात. त्यांना 90 वाल्यांकडे बघून हसता येत नाही आणि मागच्यांकडे बघून रडता येत नाही. ते सुतक पडल्यासारखं तोंड करून बसतात. आणि 60-70 वाले आहेत ना, ते 90 वाल्यांपेक्षा खुश असतात. ते जाऊ दे मुर्दे, यांचं होत्या काय व्हायचं, मग आपलं बघू होईल तसं. आता 80 ते 90 मधले पालक, मी म्हटलं एवढं का टेन्शन घेतलं? ते पोरानं पार मथुरा पाण्यात घातलं. म्हटलं झालं काय? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता 90च्या रांगेत बसलं असतं. म्हटलं अरे पडले किती? म्हणले सांगायसारखे सुद्धा नाही. म्हटलं काहीतरी आकडा असेल. म्हटलं 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहे.
आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले, याचा आनंद पालकांना नाही. त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? आणि दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हता. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. आपली सगळी लेकरं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत, त्यांच्यातलं वेगळे पण ओळखावं. अंदाज घेऊन जेवायचं असते. यानं 1 भाकरी खाल्ली, 2 भाकरी खाल्ल्या, 3 करगुटा तुटूस तोर पाहुणा जेवला. नवरा बायकोला पस्ताव झाला, कुडून अवदसा सुचली याला जेवायला म्हणते. दुसऱ्या दिवशी 12-12:30 दुपारी दोघं नवरा बायको नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवायला बसले आणि पाहुणा आला ना तिकडून. बाई परत चुकून म्हणली या जेवायला. आता पाहुण्याने विचारलंच होतं नाही हात कुठं धुवायचा, त्याला माहित होतं इथं धुवायचा असतोय तर बस. जेवायला बसला. पाहुणा रोज यायचा, जेवायचा आणि निघून जायचा. आता रोज आल्यावर हे दोघं म्हणले आता हे काय गडबड आहे. एक दिवशी पाहुणा येताना दिसला, नवरा बायकोनी दारं खिडक्या लावून घेतली आणि जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. बायको म्हणली मारू नका, रागवू नका, मी कुणाला परत जेवायला म्हणायचे नाही. नवरा म्हणायचा तुला अक्कल आहे का, गॅसची टाकी किती रुपयाला आहे माहितीये का. आता असं ऐकल्यावर पाहुणा येतोय का. पाहुणा बिचारा मागे फिरला, खिडकीच्या फटीतनं बघितलं, पाहुणा गेला. पाहुणा गेलेला दिसल्याबरोबर नवरा बायकोनी दारं खिडक्या उघडली आणि जोर जोरात एकमेकाला टाळ्या द्यायला सुरुवात केली. बायको म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं, नवरा म्हणला मी कसं मारल्यासारखं केलं. गेलेला पाहुणा परत आला, म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं. पाहुणा त्या पात्रतेचा असला तर त्याला म्हणायचं विठ्ठल पंतांची ती पात्रता आहे म्हणून आग्रह. मुलांचीही जबाबदारी असते. मुलगा काय असा आकाशातून पडलेला नसतो, त्यालाही त्याच्या आई वडिलांनी तळहाताच्या फोडासारखं जपत लहानाचं मोठं केलेलं असतं, त्याच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या असतात आणि मग तो आपला नवरा होतो. मुलगी ही अशी, तिच्या आईबापानेही तिला लाडाकोडात वाढवलेलं असतं. तिचं नाव गाव आवडी निवडी सगळं सोडून ती आपल्या घराचा घटक होत असते. आणि म्हणून एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना ऍडजस्ट करणं, तर संसार पुढे जातो. आणि ही ऍडजस्टमेंट नसेल आणि प्रत्येक जण आपापल्या स्तोऱ्यात जर राहायला लागला तर मग मात्र नाती टिकत नाहीत. नाती जर टिकावीत असं वाटत असेल तर तिथे त्याग असावा लागतो. त्याच्या पोरींची शिक्षण बघ, त्यांची लग्न कार्य कर, बहिणींची लग्न कर, याची सोसायटी आयुष्यभर यांनी पेन्शन मधूनच सोसायटी बनायची. आणि हे जर शहरात नोकरीला असला, गावाकडचं पेशंट जरी सोलापुरात ऍडमिट झालं ना, याच्या बायकोनं डबा करून नेऊन द्यायचा. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती, एकमेकाला समजून घेत होती, ऍडजस्ट करत होती, त्याग होता. त्यागामध्ये लोकांना सौख्य वाटत होतं, त्यागामध्ये लोकांना आनंद वाटत होता. पैसे नसतानाही माणसं आनंदी आयुष्य जगत होती. आता 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानंतर नोकरदारांचे पगार वाढले. पगार होती किती, 500 आणि 1000 रुपयांनी लोकांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. माझे वडील 2005-6 साली रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. 15,000 रुपये पगार होता रिटायरमेंटचा, शेवटचा पगार 15,000 रुपये होता. आता काहीतरी पेन्शन त्यांना 30-35 हजार असेल. काय पगार हो, 1500 रुपयांनी नोकऱ्या सुरू झालेल्या. आणि तिथं मग इथं सोलापुरात यायचं, नोकरी करायची, इथं कुठेतरी 1 रूम किचन घ्यायचं. मग हळूहळू त्याच्यात निम्म ह्याला मनी ऑर्डर कर, त्याला पैसे पाठव, आणि त्याच्यात लग्न झालेलं. मग बायकोनं म्हणावं चला जरा अक्कलकोटला जाऊन या. आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल, असं वळसंग जवळ जाऊस तर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. बसल्यावर रिंग वाजते, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगेल. त्याच्यात खेड्यापाड्यात म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे, त्याला आवाज येत नाही, हे तीनदा उठून उभं राहतं, त्याला रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोलून. ठेवा कमालीचे बीज होता. आणि म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं जगून घेऊ.